नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज दुपारनंतर व मध्यरात्री दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक प्रमाणात वाढणार आहे। काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर सर्वाधिक पावसाचा जोर मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरामध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीला विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, मुंबई, ठाणे, पालघर, वलसाड या सर्वत्र कोकण पट्ट्याच्या परिसरामध्ये आज आणि उद्या पावसाचा जोर काही जास्त प्रमाणात असणार आहे, मोठा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये देखील काही परिसरामध्ये भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा जोरदार पाऊस होईल असा इशारा आहे। मित्रांनो, विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये देखील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। मात्र नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कापसी या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहताय ते देखील कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।